प्रकारे आपले थालीपीठ तयार झाले आहे. मी काढून घेतले. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे थालीपीठ. आमच्या कोल्हापूर साईडला याला धपाटे म्हणतात. तर आज मी ते बनवणार आहे आणि घरामध्ये जे सामान उपलब्ध असतं त्यापासूनच हे बनवणार आहे. काही वेगळं असं साहित्य लागत नाही. त्यामुळे खूप साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. कधीही म्हणजे तुम्हाला जर भाकरी आणि चपाती खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता. त्यासाठी लागणारं मी सर्व साहित्य काढून घेतले किचनमध्ये. तर चला पहिल्यांदा आपण जाऊया किचनमध्ये. चला, थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी इथे बघा 5 मिरच्या घेतल्यात, एक आल्याचा तुकडा घेतलाय, 15-20 लसूण पाकळ्या घेतल्यात. जरा लसूण जास्त घालावा लागतो इथे. तर लसूण घेतलाय, अर्धी वाटी दही घेतलंय. त्याच्यानंतर एक मोठा कांदा म्हणजे चिरून घेतलाय, बारीक असा मोठा कांदा होता तो एक कांदा मोठा चिरून घेतलाय मी. छोटी छोटी असेल तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. या चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 1 चमचा धना पावडर घेतले. त्यानंतर कोथिंबीर, 1 चमचा जिरं, एक 2.5 चमचे मी इथे तीळ घेतलेत. त्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ. पीठ कसं घेतलं ते तुम्हाला मी समजावून सांगते. आणि जर तुम्ही पाहिलं तर 1 डबा मी बेसन पीठ घेतलं आहे आणि यापेक्षा जास्त म्हणजे 1.5 डबा मी इथे गव्हाचं पीठ आहे आणि त्यापेक्षा 2 डबे फुल भरून मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर अशा प्रकारे प्रमाण घ्यायचे आपल्याला. तर इतकं साहित्य लागणार आहे बघा आपल्याला. हे थालीपीठ म्हणू शकता किंवा धपाटे म्हणू शकता. पहिल्यांदा आपण काय करूया, मिरच्या, आलं आणि लसूण, त्यानंतर जिरं याची आपण आधी पेस्ट करून घेऊया. मिरची, यामध्ये आलं टाकायचं आपल्याला. त्यानंतर या लसूण पाकळ्या, जिरं हे पण यातच घालूया आपण. थोडंसं चेचून घ्यायचं. तर आता हे सर्व आपण चेचून बारीक करून घेऊया पेस्ट. तर आता इथे बघा आपली आलं लसणाची पेस्ट करून तयार झाली आहे. तर आता आपण काय करूया, पीठ मळून घेऊया. तर आता हे मी पीठ चाळून घेतलं होतं. ज्वारीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आधी घेते. हे ज्वारीच्या पिठामध्ये मी हे गव्हाचं पीठ थोडं टाकते. आता ही क्वांटिटी जास्त आहे कारण का आमच्यात माणसं पण जास्त आहे, त्यामुळे मी क्वांटिटी थोडी जास्त घेतली आहे. आता हे बेसन पीठ यामध्ये घालूया. आता आपण लाल तिखट घालून घेऊया. 2 चमचे घालणार आहे कारण का पीठ पण जास्त आहे आणि थोडं तिखट वगैरे झालं तर चवीला चांगलं लागतं. त्यामुळे मी 2.5 चमचे इथे घेते. त्यानंतर मीठ आपल्या चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. आणि मीठ काय तुम्ही पीठ मळल्यानंतर जर तुम्हाला कमी वाटलं तर थोडं तुम्ही घालू शकता. ही आलं लसणाची पेस्ट आहे, ती पण यामध्ये. धना पावडर. तर हे कांदा आहे बारीक चिरलेला, तो कांदा यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरायचा कांदा आपल्याला. त्यानंतर हे तीळ घालून घेऊया आपण, दही. त्यानंतर आपण कोथिंबीर आहे बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, ते घालूया. कोथिंबीर जर तुमच्याकडे जास्त असेल तर कोथिंबीर घाला कारण का कोथिंबीरीने पण जास्त चव येते. तर कोथिंबीर. त्यानंतर हळद, 1 चमचा हळद घालून घेते. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून पीठ मळून घ्यायचं आहे. बघा आता आपलं पीठ मळून तयार झालं आहे. 5 मिनटं याला भिजत ठेवते मी. त्यानंतर मग आपण धपाटे करायला सुरुवात करूया. जेमिनी कागदाची पिशवी ही. तर कागदावर थापल्याने काय होतं माहिती आहे का, कागद कसं आपण आता असं बाजूबाजूने फिरवू शकतो बघा, असं गोल. त्यामुळे मला कागदावर पटापट थापता येतात बघा. असं आपण फिरवू शकतो म्हणजे कुठल्या बाजूला समजा आता इकडे जाड आहे थोडं, तर मी असं या बाजूने इथे दाबू शकते, असं फिरवू शकते आणि पटकन होतात ते. जरासं कागदाला आधी तेल लावून घ्यायचं आणि वरती पण आपण जर वाटलं आपला हात जरा हे झाला तर आपण तेलाचा हात असं लावून असं थापू शकतो बघा. धपाटा आपला तयार झाला आहे. काही लोक असं मध्ये त्याला होल पण करतात की ते शिजण्यासाठी वगैरे. पण आता हे कसं मी जास्त जाड नाही आहे, जास्त पातळ पण नाही, मीडियम शेपमध्ये केलं आहे मी. तर आता मी हा भाजून घेतली बघा अशा प्रकारे.
लागते म्हणजे ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकल्यामुळे तुम्हाला ते थोडं लालसर दिसत असेल. तर आता बघा अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार झालं आहे. मी काढून घेतलं. तर आता बघा माझं थालीपीठ तयार झालं आहे आणि चवीला पण खूप छान असं झालं आहे. तर तुम्ही एनी टाईम कधीही करू शकता. कारण का घरामध्ये जे सामान असतं त्यापासूनच हे बनवलं आहे. काही वेगळं असं साहित्य लागतच नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवून बघा कसे लागतंय ते. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.